आई लग्नाला आली नव्हती कारण नानांचा तिला विरोध होता. तुला जायचं असेल तर कायमचेच जा असे तिला म्हणाले होते. नानांनी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केली होती. तिथे दीपकसाठी आईचा जीव तडफडत होता. तिने जेवण सोडले होते, तर इथे दीपकची सुद्धा प्रकृती खालावत चालली होती. तो सुद्धा जेवत नव्हता आणि तो जेवत नव्हता म्हणून किशोर सुद्धा जेवत नव्हता. दीपकला खूप ताप आला होता. एका कोपऱ्यात किशोर रडत रडतच त्याला मांडीवर घेऊन थोपटत होता. सुशीला मावशीला मुलांची ही अवस्था बघवत नव्हती. जीजी सुद्धा शेतातून घरी आली होती. सुशीला मावशी मोठमोठ्याने रडून घरातल्या सर्वांशी भांडत होती. बोलत होती, तुम्ही का घेऊन आला त्या मुलांना सोनपेठहून? झुरून झुरून मरून गेल्यावर मुलंही मिळणार नाहीत आणि त्यांची आई सुद्धा मिळणार नाही आणि त्यांचा शाप घराला लागल्यापासून राहणार नाही. तुम्ही या पोरांना सोडून या. दुसऱ्याच दिवशी जीजी किशोर आणि दीपकला घेऊन सोनपेठला गेली. आई आजारी होती. तापात दीपक दीपक असे बडबडत होती. किशोर आणि दीपकला बघताच आईला खूप आनंद झाला. तिच्या अंगात त्राण नव्हते तरी ती कशी तरी उठून बसली आणि दोघांना जवळ घेऊन रडू लागली. थोड्या वेळाने नाना आले. त्यांनाही दीपकला बघून आनंद झाला. त्याला जवळ घेऊन ते त्याचा मुका घेऊ लागले. ते खुश होते कारण आई खुश होती. दीपकला निर्लेला नेल्यापासून आईला खूप त्रास झाला होता आणि आईचा त्रास नानांनाही सहन होत नव्हता. ज्या आईचा आजार डॉक्टरांच्या औषधाने जात नव्हता, तिचा ताप तिची मुलं तिच्या जवळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी गेला. ती काम सुद्धा करू लागली. तिने दोघांचे खूप लाड केले. दीपकला आंघोळ घातल्यावर आई त्याला दूध पाजायची आणि किशोर मात्र तिच्या तोंडाकडे बघत बसायचा. इथे येऊन फक्त 2च दिवस झाले होते. आई आणि नानांचा काहीतरी विचार झाला. आईने जीजीला किशोरला परत निर्ल्याला घेऊन जायला सांगितले. पण किशोर जायला तयार नव्हता. आईने त्याला नानांची भीती दाखवली. म्हणाली, तू मोठा झालास की तुला इथे घेऊन येते. जीजीला वाईट वाटले. तिने विचारले की किशोर तुझा मुलगा नाहीये का? यावर इथे सोनपेठला दीपकच एकटा मुलगा असल्याचे माहीत आहे. किशोरला इथे ठेवले तर त्यांची अब्रू जाईल असे आई म्हणाली. तिसऱ्याच दिवशी जीजी किशोरला घेऊन निर्ल्याला आली. किशोर घरी आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. पण सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो आजोबांना. कारण आता किशोर घरी आल्यामुळे त्याची आई दर महिन्याला पैसे पाठवेल असे त्यांना वाटले. किशोरच्या बरोबरची सगळी कोल्हाट्याची मुले कांतीलाल, बेला, वंदना, दिलीप शाळेत जाऊ लागले होते. पण किशोरला कोणी शाळेत पाठवत नव्हते. आजोबा म्हणायचे, काय करायचे शाळेत जाऊन? तुला पार्टीत तबला पेटी वाजवायला पाठवणार आहे. पण किशोरला शिकायचे होते. त्याने गवळी गुरुजींकडे जाऊन त्याचे नाव शाळेत टाकण्यासाठी विनंती केली. गवळी गुरुजी हे किशोरच्या आईचे म्हणजेच शांताबाईचे क्लासमेट होते. मास्तरीन होऊ न शकलेल्या शांताच्या आयुष्याची नाचणारीन झाल्यामुळे लागलेली वाट त्यांनी बघितली होती. त्यांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटायचे. त्यामुळे त्यांना किशोरचे तरी आयुष्य मार्गी लागावे असे वाटत होते. गुरुजींनी किशोरचे शाळेत किशोर शांताबाई काळे असे नाव टाकले. नाचणारणीच्या मुलाच्या नावापुढे आईचे नाव लावले जाते कारण त्याच्या बापाचा पत्ता नसतो. जीजीने किशोरला एक पाटी आणून दिली. किशोर शाळेत जातो म्हणून कोंडीबा आजोबांनी अंकुश मामा आणि राजू मामा यांचे सुद्धा नाव शाळेत टाकले. पण ते काही शाळेत जात नव्हते. किशोर मात्र नियमितपणे शाळेत जात होता. रोज सर्व पाठ करत होता. गुरुजी नेहमी त्याचे उदाहरण सर्वांना देत होते. सुरुवातीला वर्गातली मुले हजेरी घेताना किशोरचे नाव ऐकले की हसायचे, त्याला चिडवायचे. एकदा एका मुलाने किशोरला त्रास देण्यासाठी त्याच्या वडिलांचे नाव विचारले. तेव्हा अंकुश मामाने त्या मुलाला खूप मारले. तेव्हापासून मुलांनी किशोरला चिडवायचे बंद केले. आता पोपट मामापेक्षा लहान असलेल्या रंभा मावशी आणि बेबी मावशीला बार्शीला चित्रा गुलजारच्या पार्टीत नाच शिकायला पाठवले. त्यांच्याबरोबर जीजी सुद्धा गेली होती. जीजी सुगी असली की शेतात राहायची. मावशी नाचायला पार्टीत गेली तर त्यांच्या रक्षणासाठी, मुलं सांभाळण्यासाठी त्यांच्याबरोबर पार्टीत जायची. आणि सुगी संपली असेल आणि मावशी सुद्धा घरी असेल तर जीजी परसावरती कोंबड्या राखायला राहायची. परस म्हणजे गावाबाहेर अर्धा एकर जमीन होती. तिला चारी बाजूंनी काट्या कुपाट्या लावल्या होत्या आणि मध्ये गुरांना राहण्यासाठी झोपडी बांधली होती. अशीच 5-6 घरे किशोरच्या परसा शेजारी एका लाईन मध्ये होती. आता बेबी मावशी, रंभा मावशी, जीजी ह्या सगळ्या बार्शीला गेल्यामुळे त्या तिघींची सगळी कामे
किराणा सामान आणणे, दळून आणणे, शेण लावणे, सडा टाकणे, तसेच शाळा सुटल्यावर परसावर जाऊन कोंबड्या, गाय, बैल, म्हैस राखणे, अशी सर्व कामे किशोरला करावी लागत होती. असेच एका रविवारी सुट्टी असल्याने सकाळचेच किशोर परसावर कोंबड्या राखायला गेला होता. त्याच्या परसाच्या समोर 7-8 गरीब कोल्हाट्यांच्या झोपड्या होत्या. त्यांच्याकडे नाचणाऱ्या मुली नसल्यामुळे ते दारू काढून ती विकून स्वतःचे पोट भरत होते. सकाळचे 11 वाजले होते. किशोर परसासमोरच्या बैलगाडीत अभ्यास करत बसला होता. इतक्यात समोरच्या झोपडपट्टीतून आरडाओरडा करण्याचा आवाज येऊ लागला. 10-15 पोलीस झोपडपट्टीतल्या माणसांना मारत मारत परसाकडे आणत होती. पोलिसांना उकिरड्यात दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. त्यामुळे ते दारूच्या बाटल्या तसेच गूळ भिजत घातलेले मडकी फोडत होते. सगळ्या परसासमोरचे उकिरडे तपासत होते. इतक्यात पोलीस किशोरकडे येऊ लागले. किशोर घाबरून पळू लागला, पण त्याला पोलिसांनी पकडले आणि मारायला सुरुवात केली. कारण त्याच्या परसात सुद्धा गूळ भिजत घातलेले मडके पोलिसांना सापडले होते. किशोरच्या अंगावर काठ्यांच्या वळ्या उठत होत्या. कमरेत, पाठीत लाथा पडत होत्या. पोलिसांना किशोर झोपडपट्टीतलाच मुलगा वाटत होता. इतक्यात शेजारच्या गंडल्याने येऊन पोलिसांना किशोर झोपडपट्टीतला मुलगा नसून कोंडीबाचा नातू असल्याचे सांगितले. पोलीस कोंडीबा आजोबांना ओळखत असल्याने त्यांनी किशोरला सोडून दिले. किशोर रात्रभर रडत होता. त्याच्या पाठीची आग होत होती, कंबर दुखत होती. इतकेच नाही तर त्याच्या डोक्यात रक्त साकाळलेल्या गाठी सुद्धा झाल्या होत्या. झोपडपट्टीतली विमलाबाई किशोरला कधी खोकला झाला तर कब्बर दारू पाजायची. त्यामुळे किशोर तिला तिच्या परसात गुळाचा मटका ठेवायला देत होता. पण या प्रसंगानंतर किशोरने त्या बाईचे तोंड सुद्धा बघितले नाही. सुगी जवळ आल्यामुळे जिजी नेरल्याला आली होती आणि शेतातच खोप करून राहत होती. जिजी बरोबर बेबी मावशी सुद्धा आली होती. रंभा मावशीला बार्शीला पार्टीतच ठेवले होते. किशोरची पहिलीची परीक्षा 5-7 दिवसांवर आली होती. जिजी शेतात राहिल्यामुळे किशोरला संध्याकाळच्या तिच्यासाठी भाकऱ्या घेऊन जावे लागत होते. एके दिवशी रमेश पाटील, ज्यांनी सुशीला मावशीचा चिरा उतरला होता, ते आले होते. किशोर त्यांना काका म्हणायचा. रमेश काका आठवड्याला सुशीला मावशीकडे नेरल्याला यायचे. कधी कधी महिना महिना थांबायचे. त्यांचे सुशीला मावशीवर खूप प्रेम होते. त्या दिवशी ते आल्यामुळे कोंबडी कापली होती. त्याच निमित्ताने कोंडीबा आजोबांना सुद्धा कोंबडी खायला मिळत होती. या रमेश काकांच्या जीवावरच कोंडीबा आजोबांचे घर चालत होते. त्यांनीच आजोबांना बैलगाडी घेऊन दिली होती, शेतात विहीर बांधली होती, पाण्याचे इंजिन घेऊन दिले होते. रमेश काकांना इतर कसलेही व्यसन नव्हते. त्या दिवशी कोंबडी कापायला उशीर झाला होता. किशोरने दुकानातून सगळे किराणा सामान आणले. कोंबडी भाजली. कोंबडी कापायला आजोबांना मदत केली. पण हे सगळे करेपर्यंत अंधार पडला होता. किशोरला जिजीच्या जेवणाची काळजी वाटत होती. कारण त्याच्याशिवाय जिजीसाठी भाकरी घेऊन कोणी जाणार नाही, हे त्याला माहित होते. त्यात रस्त्यात मसनवटे लागत होते. किशोरला लवकरात लवकर भाकरी घेऊन निघायचे होते. पण मामाने त्याला घरातली सगळी कामे झाल्याशिवाय जाऊ दिले नाही. किशोरने रमेश काका, सुशीला मावशीला जेवायला वाढले. जेवण झाल्यावर खरकटे जमा करून ताट उचलून ठेवले आणि सगळे झाल्यावर एका हातात जिजीची भाकरी आणि एका हातात पाटी घेऊन तो निघाला. रात्र खूप झाली होती. ती अमावस्येची रात्र होती. तरी किशोर बॅटरी खराब करेल म्हणून मामाने त्याला बॅटरी दिली नव्हती. किशोर हळूहळू जात होता. त्याला भीती वाटत होती. गावाच्या बाहेर आल्यावर रस्त्याला लागूनच महाराजा मसनवटा होता. रस्त्याने जाताना मोठा खोल खड्डा लागायचा. त्या खड्ड्यातूनच शेताकडे जावे लागायचे. किशोर त्या खड्ड्यात उतरला. हवा मोठ्याने सुटली होती. महाराजा मसनवटा जवळ येत होता. कुत्री भुंकत होती. किशोरचा शर्ट घामाने भिजला होता. त्याचे अंग कापत होते. मसनवट्याच्या पलीकडे जाळ दिसत होता आणि तो जाळ कोणीतरी घेऊन चाललंय असे वाटत होते.